थांब बाई, हा कचरा कुठे टाकत आहेस तू? हा कचरा गटारात नाही तर समोरच्या नदीत. आणि कुठे टाकणार? तू कधी विचार केला आहेस हा कचरा कुठे जाईल, ह्या कचऱ्याचं काय होईल? माझा कचरा घरातून बाहेर गेल्याशी, कारण माझं घर मी स्वच्छ ठेवते. अगं तू तुझं स्वच्छ ठेवतेस घर, पण त्या प्लास्टिकचं काय होईल? तू कधी विचार केलायस का? ते प्लास्टिक जर नदीत गेलं तरी त्या प्लास्टिकचे विघटन व्हायला किती वेळ लागेल? हे शेकडो वर्षानंतरही प्लास्टिक जसेचे तसे राहते. जर त्याचे विघटन झाले नाही, तू जर नदीत टाकलीस हा कचरा, तर त्याचे कधी नाश होऊ शकत नाही. जसा पालापाचोळा कुजून जातो, तसेच प्लास्टिक हे कुजत नाही, ते नदीत राहणार, पाणी प्रदूषण होणार. आणि तेच पाणी जर आपल्याला प्यायला आलं तर तुझ्यापाशीच तो कचरा येणार, तर आपल्याला कोणता ना कोणता आजार होणार. तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला आजार होणार. जर तू हा कचरा नाले किंवा नदी गटारे जर टाकली नाहीस, तर त्याच्यापासून आपण हे प्लास्टिक कधी कुजत नाही. तू कधी विचार केलायस का? हे प्लास्टिक जर तू गटरीत टाकलीस आता, ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नदीमध्ये जाणार. नदीतून पिण्यासाठी आपल्याला पाणी येणार, त्यातून ते प्लास्टिक आपल्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोचणार. पाणी पिल्यानंतर आपली तब्येत बिघडणार. जर तू तो कचरा तिथे टाकलाच नसतास, तर ते पाणी आपल्याला आलंही नसतं, आपण पाणी पिलंही नसतं. आणि तू नाले गटार किंवा नदीमध्ये फेकण्याऐवजी त्याची विल्हेवाट लावली तर 2005 किंवा 2019 या साली महापूर आला होता. त्या पाण्यातून आपल्याला आपण टाकलेली प्लास्टिक आपल्या घरापर्यंत आले होते, आपल्या उंबऱ्यापर्यंत आले होते. आपण प्लास्टिक जेवढे कमी वापरता येईल तेवढे आपण कमी वापरले पाहिजे. कोणत्याही प्लास्टिकच्या गोष्टी दुकानला जाताना आपण प्लास्टिकची पिशवी न घेऊन जाता आपण कापडी पिशवी वापरावी. आणि आपण आपल्या शेजारी किंवा कुटुंबातील लोकांना प्लास्टिकची प्रदूषणाची तीव्रता समजून सांगा. तसेच प्लास्टिकचे जास्त उपयोग न करता आपण कापडी पिशव्या किंवा घरातील प्लास्टिक न वापरता कापडी पिशव्या वापरायला सांगा. प्लास्टिकचा कमी वापर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.